ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. गोत्रासाठी उठला हालेलुया, खडमशाली रणशिंगे हालेलुया, 300 सैनिक. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय. विजयी येशू तोचे विजयी होणार. तलवार चालविणे हालेलुया, बळाने प्रार्थना करणे हालेलुया, विधनाने घेतली तलवार हालेलुया, वचनांची तलवार. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय. विजयी येशू तोची विजयी होणार. येशूच्या वचनांची तलवार तुम्ही जर घ्यात, मान बदलाल हेच खरे. प्रभू येशूचे युद्ध पवित्र पवित्र आज्ञाने होणार. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय. विजयी येशू तोची विजयी होणार. राजा आहे दुर्बल मी, सामर्थ्य मला दे तू, हीच विनंती. अंधाराचा विरोध करीन तू. मननाकरिता देवाचे वचन योएल अध्याय 2 21-27 ही वचने. योएल अध्याय 2 21-27 ही वचने. अगे भूमी, भिवू नको, उल्हास कर, हर्ष कर, कारण परमेश्वराने महत् कृत्ये केली आहेत. वनपशूंनो, भिवू नका, कारण वनातली कुरणे हिरवी होत आहेत, झाडे फळे देत आहेत. अंजिराचे झाड व द्राक्षीचा वेल आपले सत्व देत आहेत. सियोन पुत्र हो, परमेश्वर तुमचा देव याच्या ठायी उल्हास करा, हर्ष करा, कारण तुम्हास हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो. तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडितो. मग खळी गव्हाने भरून जातील, कुंडे नव्या द्राक्षरसाने व तेलाने उपळून जातील. मी तुम्हावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, आघाशी टोळ व कुरतडणारे टोळ, यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हास भरपाई करून देईल. तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल, व ज्याने तुम्हासाठी आश्चर्याची कृत्ये केली तो तुमचा देव परमेश्वर याच्या नामाची स्तुती कराल. माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही. तुम्ही समजाल की इस्रायल लोकांमध्ये मी आहे. मी परमेश्वर तुमचा देव आहे, अन्य कोणी नाही, व माझी प्रजा कधीही फजित होणार नाही. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करू. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. आताच जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, योएल याचा 2रा अध्याय आणि वचने 21 ते 27 या वचनापर्यंत.
या ठिकाणी परमेश्वर जो आहे तो आपल्या लोकांना अभिवचन देत आहे आणि तो या ठिकाणी म्हणत आहे की अवे भूमी भिवू नको, उल्हास कर, हर्ष कर, कारण परमेश्वराने महत्कृत्य केली आहेत. आणि महत्कृत्य करण्यापूर्वी या लोकांमध्ये जी गोष्ट घडली, विशेष म्हणजे त्या लोकांनी देवाविरुद्ध बंडखोरी केली. देवाचा मार्ग अवलंबन करण्याऐवजी ते जगिक जीवनामध्ये गुरफटले, देवाला ते विसरले आणि म्हणून त्यांच्या देशावरती मोठं संकट आलेलं आहे, टोळांची धाड आलेली आहे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांच्या पिकाची नासाडी झालेली आहे. एवढंच नाही तर परमेश्वराच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण ही येण्याची त्या ठिकाणी बंद झालेली आहेत आणि परमेश्वराने तो देखील देवाला विनंती करत आहे. तो म्हणत आहे की आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नको, होऊ देशील तर सर्व राष्ट्रे त्याची निर्वस्तना करतील आणि त्यांचा देव आता कोठे गेला आहे असे राष्ट्राने का म्हणावे. आणि मग आम्ही पाहतो की परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली आणि तो आपल्या लोकांविषयी कळवळला. आणि म्हणून 21 वचनापासून तर 27 या वचनापर्यंत परमेश्वर जो आहे आपल्या लोकांना अभिवचन देत आहे. तो आपल्या लोकांना म्हणत आहे, मी तुम्हावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अदिशी टोळ व कुरतुरणारे टोळ यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न खाल्ले त्याची तुम्हास भरपाई करून देईल. आणि म्हणून आज आम्ही या जगामध्ये जीवन जगत असताना प्रियांनो, कधी कधी आमच्यावरती संकट येतं यासाठी की आम्ही पश्चाताप करावा आणि पश्चातापी रूपी अंतःकरणानं आम्ही देवाकडे जावं. या लोकांनी पश्चाताप केला, ते मागे वळले, त्यांनी देवाला आरोळी मारली, त्यांनी उपवास केला आणि देवाने त्यांची विनंती ऐकलेली आहे. आणि देव म्हणाला की जे तुमचं नुकसान झालेलं आहे मी त्याची तुम्हास भरपाई करून देणार आहे. आणि म्हणून या दिवसांमध्ये आम्ही लेंटच्या समयामध्ये आहोत. आम्ही उपवास काळामध्ये असताना प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही देखील पश्चातापी रूपी अंतःकरणाने देवाकडे जाऊ, देवाला आरोळी मारू आणि उपवास करू, एकत्र जमू, तर परमेश्वर आमची देखील प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये देऊया, प्रभूकडे प्रार्थना करूया की प्रभू तू आमच्याकडे तुझी कृपादृष्टी लाव आणि आलेल्या सर्व संकटातून तू आम्हाला बाहेर काढ. देवबाप, या वचनाच्या द्वारे आम्हा सर्वांस आशीर्वाद देव. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या प्रेमळ बाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो. जसं आम्ही पाहतो की या लोकांनी पश्चाताप केला आणि प्रिय बाप्पा तू त्या लोकांवर तुझी कृपादृष्टी केलीस, तू त्यांच्याकडे वळलास, त्यांची आरोळी ऐकलीस. आज जगभरामध्ये अनेक अशी जी लोक आहेत पश्चातापी रूपी अंतःकरणानं देवा तुझ्याकडे येत आहेत. देवबाप्पा त्यांच्याकडे तुझी कृपादृष्टी लाव आणि देवबाप्पा तू त्यांना हर्षित आणि आनंदित प्रभू तू कर आणि प्रिय बाप्पा तुझ्या नावाचं गौरव त्यांच्याद्वारे प्रभू करून घे. आजचा दिवस, वेळ, क्षण सर्व काही देवबाप्पा आम्ही तुझ्या स्वाधीन अधीन करतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो आहे. आमेन. शिपाई सिद्धवा, हालेलुया, करावया युद्ध, हालेलुया, सर्व दिशा क्षेत्रांना, हालेलुया, जाऊ पाठवू. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय, विजयी येशू तोची विजयी होणार. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.